ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर स्वतः नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे सर हे जळगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि काल रात्रीपासून त्यांनी या घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे आणि ते स्वतः आता जळगाव जिल्ह्यामध्ये ठाण मानून आहेत। आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार सर, काल एका तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे, आतापर्यंत तुम्ही या घटनेचा काय नेमका आढावा घेतला आहे, काय माहिती समोर आलेली? काल दुर्दैवानं काही तरुणांच्या मारहाणीमध्ये एका तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे 21 वर्षाच्या। त्या अनुषंगाने त्याच्या वडिलांची आम्ही तक्रार त्यांनी जी दिली आहे त्याप्रमाणे तक्रार घेतली आहे। त्यात त्यांनी जी काय 5-6 नावं दिली आहेत त्याशिवाय अजूनही आम्ही 3-4 नावं निष्पन्न केली आहेत। एकूण आतापर्यंत 9 आरोपींची नावं निष्पन्न झाली आहेत, त्यापैकी 4 आरोपींना अटक पण केलेली आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे। यामध्ये मैताचे नातलग आणि काही इतर लोकांचं अजून काही आरोप होते की बाबा अजून काही आरोपी असतील किंवा अन्य काही असतील, तर त्याबाबत त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही म्हणणं आम्हाला द्या, लेखी द्या, आपण प्रत्येक मुद्द्यावर शहानिशा करू। आणि मी आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर 100% कडक कारवाई केली जाईल, परंतु विनाकारण एखाद्यावर आरोप करून शहानिशा न करता आम्ही अटक करणार नाही, कारण हा थोडासा गंभीर गुन्हा आहे, मर्डरचा गुन्हा आहे। त्यामुळे ह्याची सगळी खात्री झाल्याशिवाय आरोपी अटक करणार नाही। परंतु आम्ही त्या परिसरातलं CCTV फुटेज, आणखीन काही जे टेक्निकल माहिती मिळवणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, ते सर्व आम्ही मिळवलं आहे। आमच्याकडे बरंच त्याबाबतचा डाटा पण आला आहे आणि आम्ही ऑलरेडी त्या 4 आरोपी अटक केले, बाकीचे आम्ही आरोपी अटक करून कारवाई करू। सर, त्याच्या कुटुंबाने जे आहे की आज आरोप केला की बीडमध्ये जसं संतोष देशमुखांना अपहरण करून मारहाण केली, तसंच या तरुणाला पण वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले, त्याचे कपडे काढले, त्याला नग्न करून मारहाण केली, त्याच्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्या कुटुंबाला पण मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। असं कुठल्याही दुसऱ्या घटनेशी तुलना करणं योग्य नाही, चुकीचं आहे पूर्णतः। तसं काही घडल्याबाबतचं कुठल्याही CCTVच्या किंवा आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं नाही। 2 ठिकाणी मारहाण झाली हे सत्य आहे, परंतु असं कुठल्या दुसऱ्या घटनेशी तुलना करून विनाकारण वातावरण बिघडणं किंवा बिघडवणं हे बरोबर नाही असं मला वाटतंय। आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याकडे पुरावा आणि सर्व गोष्टी समोर येते, त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत। सर, वेगवेगळ्या अफवा ज्या आहेत पसरलेल्या आहेत आता जळगाव जिल्ह्यामध्ये, तर या अफवांबद्दल नागरिकांना काय आवाहन करणार आहे तुम्ही? माझं या माध्यमातून म्हणजे आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की कृपया आपण सोशल मीडियावरची कोणतीही पोस्ट वाचताना, ती फॉरवर्ड करताना कृपा करून आपण खात्री करावी की हे खरोखर सत्य आहे का। वाटलं तर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती घ्यावी, त्याची सत्यता पडताळून पाहावी आणि त्यानंतरच ते फॉरवर्ड करावं। विनाकारण एखादी गोष्ट आपण फॉरवर्ड केली, एखादी पोस्ट फॉरवर्ड केली की त्याच्यातून विनाकारण गैरसमज पसरणं, अफवा पसरणं आणि कदाचित दुसऱ्याला गुन्हा करायला उद्युक्त करणं अशाही घटना घडलेल्या आहेत, हे आपण पाहतोय। त्यामुळे सोशल मीडियाचा वापर आपण अतिशय जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे, असं माझं आपल्याला आव्हान आहे। दुसरा मुद्दा, यामध्ये नवीन कायद्याप्रमाणे तरतुदीसुद्धा कडक आहेत की जो सोशल मीडियावर काही चुकीची पोस्ट करेल आणि त्यामुळं काही 2 समाजात तेढ निर्माण होणं म्हणा किंवा गुन्हा घडण्याचं जर का प्रकरण झालं तर त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते तशा। आणि तिसरा मुद्दा की आपली महाराष्ट्र पोलीसची सायबर सेल, सायबर यंत्रणा अतिशय आता कार्यक्षम आहे, त्यामुळे कुणीही काही कधीही पोस्ट केलं तर ते आज ना उद्या 100% ते निष्पन्न होतं, तेवढे आपण ते ट्रॅकिंग करू शकतो। त्यामुळे अशा कुठलाही पोस्ट करणारा अतिउत्साहामध्ये असो किंवा वेगळ्या हेतून असो, त्यांनी पोस्ट करताना खात्री करावी आणि तरच पोस्ट करावं, कारण आज ना उद्या त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। त्यांची इच्छा असो नसो किंवा त्यांच्या मनात असो नसो, कळत नकळत अफवा पसरवणं, कळत नकळत कुणाच्या भावना दुखावणं, कळत नकळत दुसऱ्या कुणाबद्दल तेढ निर्माण होणं, असं होणं बरोबर नाही। आपण अतिशय सुसंस्कृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्रीयन समाज आहोत, भारतीय समाज आहोत, त्यामुळे असं कोणतेही पोस्ट करताना आपण खात्री करावी असं मला आवाहन करायचं आपल्या माध्यमातून नागरिकांना। तर हे होते आपल्यासोबत दत्तात्रय कराळे सर। या घटनेमध्ये काल रात्रीपासून 4 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे, इतरही आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेसंदर्भातले CCTV किंवा इतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पोलिसांनी संकलित केलेल्या आहेत। दुसरीकडे कुटुंबियांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत त्या आरोपात जर काही तथ्य असेल तर त्यानुसारही चौकशी केली जाईल, मात्र कुटुंबियांनी केलेले आरोप खरे आहेत की खोटे आहे याचीही शहानिशा केली जाईल अशी माहिती आपल्याला दत्तात्रय कराळे सरांनी दिली आहे। तर दुसरीकडे अफवांवर कोणीही विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये किंवा सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवू नये असं सुद्धा आवाहन त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.